नमस्कार शेतकरी मित्रांनो. बघा आता शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बाब म्हणजे ते आज आपण पाहणार आहोत तुरीचे आजचे बाजारभाव. आता तुरीमध्ये काय झालेलं आहे, दिवसांदिवस आपण चढ-उतार काय झालेला आहे पाहता आलेलो आहोत. कधी काळी तूर एक दिवस गगनाला भिडलेली होती, त्यानंतर आणखीन कमी झालेली आहे. आणखीन थोडीशी जास्त वाढलेली आहे, असं काही नाही. कमी जास्त काय होत आहे, तुरीचे दर दिवस बाजारभाव मध्ये फरक होत चाललेला आहे. कारण यावर्षी तुटपुंजी उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती आलेलं आहे आणि त्यातच परत भावानीही काय केलेली आहे, मंदी दाखवलेली आहे. कधी चढ-उतार त्यामध्ये काय झालेला आहे, चालूच आहे. पण ह्या वर्षी पाहिजे तेवढं मुबलक मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला जो भाव आहे, हमीभाव किंवा मग आता जो बाजारभाव आहे, तो पाहिजे तसे शेतकऱ्यांना काय झालेले आहेत, मिळालेले नाहीत. आणि यावर्षी उत्पादनसुद्धा काय झालेलं आहे, खूप मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी नुकसान भरपाई झालेली आहे आणि बऱ्याच ठिकाणी मोठमोठाले पाऊसही झालेले आहेत. त्यामध्ये तुरीचं तर एवढं खूप मोठ्या प्रमाणावर काय झालं होतं, नुकसान झालं होतं, की बस बऱ्याच तुरी काय झालेल्या होत्या, कोमळून उमजून गेलेल्या होत्या आणि पिवळ्या पडलेल्या होत्या, वाळलेल्या होत्या आणि मग काही झाडं राहिले होते तेवढे वावरामध्ये, त्याचंच उत्पादन काय शेतकऱ्यांना झालं असेल तर झालं असेल. आणि त्यामध्ये उडदाचंही खूप मोठ्या प्रमाणावर काय झालं होतं, नुकसान झालं होतं. त्यामध्ये पण तुरीचं सर्वात जास्त यावर्षी पावसाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर असल्याकारणानं खूपच मोठ्या प्रमाणावर तुरीचं नुकसान काय झालेलं होतं, शेतकऱ्यांना झालेलं होतं. आणि तो शेतकऱ्यांचा तोटा शेतकऱ्यांना तो काय करावा लागला आहे, सहन करावा लागलेला आहे. आणि त्यामध्ये भावाचं परत काय झालेलं आहे, मग जो बाजारभाव आहेत ना, आपण जो पाहत आहोत बाजारभाव, मग तुरीचे बाजारभाव काय झालेले आहेत, कधी काळी उचलतात, कधी काय होतात, कमी होत आहेत. ह्याच्यामध्ये चढ-उतार पाहावयास मिळत आहे. सुरुवातीला थोडेसे भाव 7,000च्या आसपास, त्यानंतर 8, नंतर 9 झाले होते. पण आजचे भाव पाहता तुम्हाला जर पाहायचं ठरलं आजच्या भावाचं तर 75 पासून तर 8,050 पर्यंत काय झालेलं आहे, तुरीचे भाव आहेत. मग आता 75 कसे आणि 8,050 कसे? आहे का नाही? मग आपल्याला माहीत आहे आपण सर्व शेतकरी आहोत. शेतकरी असल्यामुळं मग आणि चांगल्या प्रकारची एक नंबरची जी तूर आहे, त्याच्यामध्ये मग ते काही घाण वगैरे नसेल, पाला-पाचोळा वगैरे, तर ती 8,050 पर्यंत काय चाललेली आहे आणि त्यामध्ये खूप खराब आहे, कचरा वगैरे आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये किडकी तूर वगैरे आहे, तर कमीत कमी मग ती ₹75 किलो पर के-जी, याप्रमाणे म्हणजे ₹7,500 क्विंटल कमीत कमी. आणि जास्तीत जास्त पाहिला तर मग ₹8,050 पर्यंत आजचा भाव म्हणजे तुरीचा आहे. कारण बऱ्याच शेतकऱ्यांनी काय केलेले आहेत, तुरी विकलेले हे आहेत. बेभावामध्येही शेतकऱ्यांच्या तुरी गेलेल्या आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांकडे अद्याप तुरी आहेत. भावाच्या आशेने काय केलेलं असतं, शेतकऱ्यांनी जो शेतीमध्ये पिकलेला जो माल असतो, तो काय केलेला असतो, ठेवलेला असतो. आणि बाजारामध्ये मग काय होत असते, चढ-उतार. बाजारामध्ये जर मुबलक प्रमाणात, मोठ्या प्रमाणात तुरीचं आवक झाली, तर बाजार काय केला जातो, तुरीचा मंदावला जातो. आणि थोडीशी बाजारामध्ये तंगी जर जाणवली, कमी जाणवलं माल आलेला, तर मग बाजार उंचावला जातो. हे असंही पाहावयास मिळत आहे काही बाजारामध्ये. ठीक आहे, पण आजचं पाहता भावाचा हिशोबाने विचार केला तर शेतकऱ्यांना काय आहे, उगाच थोडासा भाव म्हणजे एकदम अल्प कमी भाव आहे असं म्हटलं तरी काही अडचण नाही. कारण त्यामध्ये त्यांना खूप मशागत वगैरे करावं लागते. सर्व काही गोष्टी शेतकऱ्यांना कराव्या लागतात आणि त्यानंतर पिकाला खर्चही खूप मोठ्या प्रमाणावर असतो शेती करण्यासाठी. हे सर्व हे करून सुद्धा काय शेवटी शेतकऱ्यांच्या हातामध्ये काय झालेली असते, निराशा आलेली असते. त्यामध्ये मग हमी भावाप्रमाणे जरी जाहीर केलं तरी बाजारामध्ये त्या भावाने काय केला जातो, शेतकऱ्यांचा माल विकला जात नाही. हमी भाव जरी शासनाने जाहीर केलेले असले, तरी त्यामध्ये विविध प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे नियम, अटी वगैरे काय केल्या जातात, शेतकऱ्यांना लावल्या जातात. आणि मग अपेक्षित जो भाव आहे, जो ठरलेला तुमचा जो भाव आहे, शासनाचा जो हमी भाव ठरवलेला आहे, त्या भावाप्रमाणे शेतकऱ्यांचा माल अजिबात विकला जात नाही, विकत नाही. ही परिस्थिती आहे. मग तुमची उडीद असेल, तूर असेल, मूग असेल, कोणतंही पीक असेल, कापूस असेल, कोणतंही घ्या, जो शासनाने ठरवलेल्या भावाप्रमाणे बाजारात तो भाव त्या शेतकऱ्यांना मिळत नाही. आणि त्यांचा स्वतःचाच माल असला तरी
हा शासन काय करत असतं त्याचा भाव ठरवत तिथं गेल्यानंतर आता कापसाचं तसंच आहे, तुरीचंही आहे काय सर्व काही गोष्टीचं काय आहे, तूर बाजारामध्ये नेली तो व्यापारी काय करतात त्याचं मावचर वगैरे चेक करतात. त्यानंतर मग त्याचा भाव ठरवला जातो. इथून नेल्यानंतर वेगळं आहे का नाही, काही व्यापारी सांगतात हे हा भाव आहे तुम्ही काय करा घेऊन या. नंतर नेल्यानंतर परत काय केले जातात, भावामध्ये थोडासा फरक पाडला जातो. असंही शेतकऱ्याच्या बाबतीत झालं जातं. हे सर्व गोष्टीचा तोटा सहन करणारा म्हणलं तर तो शेतकरी आहे. सर्वात जास्त तोटा सहन करणारा मग तो कोणताही असो. असं का नाही नुकसान होईल अगर पीक येईल ह्याचा तो विचार न करता काय करत असतो, आपल्या शेतीची मशागत वगैरे खर्च करत राहत असतो. हे सर्व काय केलेलं आहे आपल्याला सर्वांना माहीत असल्या कारणानं तरी पण तुरीच्या भावाचा आज माहिती पाहता काय झालेले आहे तर एकदम थोडेसे मध्यम म्हणलं तरी काही अडचण नाही, कारण 8,000 लेवलला काय झालेले आहेत स्थिर झालेले आहेत, स्थिरावलेले आहेत. मग ज्या शेतकऱ्याकडे अद्याप तूर आहे अशा शेतकऱ्यांनी घाई न करता थोडंसं थांबून विक्री केली तरी काही अडचण नाही. कारण एक कधी-कधी काळी काय होतं, की व्यापारी वर्ग काय करतो, कमी भावामध्ये तुरीची खूप मोठ्या प्रमाणावर खरेदी करतो आणि भाव उंचावल्यानंतर काय करत असतो, तो परत ती तूर विक्री करत असतो. म्हणजे जो येणारा जो नफा आहे, तो शेतकऱ्याला जो भेटायच्या ऐवजी शेतकऱ्याकडून कमी दामाने तूर खरेदी केलेली तो काय करत असतो, वरची वरच व्यापारी वर्ग काय झालेला जातो, उचलला जातो. तो जो नफा आहे, तो शेतकऱ्यापेक्षाही जास्त त्याला कष्ट न करायची गरज नाही. ना फवारा हाणणे ना तुरीची राखण करणे काहीही गरज नाही. फक्त थोडीशी काय केली जाते, गुंतवणूक केली जाते. हे व्यापारी वर्गामध्ये काय झालं खूप मोठ्या प्रमाणावर चालतं. त्यामुळं मग शेतकरी आणखीनच काय होतो, भाव न मिळाल्यास हवालदिल होत जातो आणि कर्जबाजारी होतो. त्यामध्ये मग बँकेचे वगैरे कर्ज जे असतात ते सुद्धा फेडण्याची खूप मुश्किल असतं शेतकऱ्याकडं. म्हणजे तो पूर्णतः काय झालेला असतो, निस्तनाबूत झाला म्हणलं तरी काही अडचण नाही. खूप तो आर्थिक संकटामध्ये सापडलेला असतो. कारण भावात जर उंचावला तर शेतकऱ्याचा काय थोडासा फायदा आणि चांगल्या भावामध्ये शेतकऱ्याचा माल विकला तर काही अडचण नाही. नाही विकला तर मग शेतकऱ्याला थोडीशी काय होते, अडचण भासत असते. धन्यवाद.